एक धक्कादायक बातमी बदलापूरच्या गोरेगाव परिसरातून। बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेल्या गोरेगावमध्ये एका 9 वर्षाच्या चिमुकल्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। गोरेगावमधील टेलरिंग काम करणारे मुदस्सीर बुबेरे यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे। मुदस्सीर यांचा मुलगा रविवारी संध्याकाळच्या सुमारास नमाज पढण्यासाठी गेला होता। त्यानंतर 9:30च्या सुमारास घराकडे परतत असताना आईस्क्रीम पार्लर जवळ गावातल्या तरुणांनी त्याचं अपहरण केलं। त्यानंतर मुलाच्या वडिलांकडे तब्बल 25 लाखांची खंडणी मागितली। या धक्कादायक प्रकाराची माहिती मुलाच्या वडिलांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी गोरेगावकडे धाव घेतली। या धक्कादायक प्रकाराने गोरेगावात शोककळा पसरली आहे। 10:30 वाजता बाबाला फोन येतोय का तुझ्या पोराला किडनॅप केले, जर मला 23 लाख रुपये नाही दिले ते लगेच एवढा बोलून ना तो ज्यांनी फोन केला त्यांनी लगेच सिम कट करून मोबाईल बंद करून ठेवला। परत त्याला रिटर्न कॉल करतो, फोनच नाही लागत। मग आमचे गाववाले अख्खे गाववाले गोरेगावचे सर्व बारीकशीन बारीक पोर अख्खी रात्र जागून आणि पूर्ण एरियामध्ये कुठली जागा अशी नाही सोडली आणि सहकार केला पोलीसवाल्यांनी पण। अख्खी रात त्या लोकांनी पण इथे तिथे पूर्ण फुल त्यांची पण मदत होती, पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट झाला। त्याच्यामुळे आम्हाला 3 ते 3.5 तासामध्ये या रिपोर्ट भेटला। नाही ते मग अजूनपर्यंत आम्हाला काही कल्पना नसती का तो गावातलाच पोरगा आहे। गावातलाच पोरगाने गावातून त्याचे घरी आणून आणि त्यांनी खड्डा करून त्याच्या गोणीमध्ये टाकून खड्डा करून वरून त्यांनी फाटी ठेवली होती वरून लाकडाची। आता लाकडाची फाटी आता आम्हाला काही माहीत नसतं। आता मोठे साहेब होते ठाणेवरून आलेले क्राईम ब्रांचवाले मोठे साहेब, त्या लोकांनी 3 तास 3.5 तासाच्या आतमध्ये तो पूर्ण आमचा आरोपी पण धरला आणि आम्हाला बॉडी पण दाखवली। हा त्यांना ना घरी आणून त्या पोराला मारला, घरात तोंडात बिंडात फटके मारले, त्याच्या डोक्यात मार आहे, त्याला आणून घरी मारला आहे, त्याला गोणीत बाळला आहे ना, मागे मग खड्डे टाकून त्याच्यावर फाटी ठेवलेत। एवढा खराब काम केलं आहे ना, कबूल पण नाही। आम्ही विचारायला आलो ते बोलत नाही होते। मग साहेबांनी रात्री नेला, त्याच्यावर आम्ही गेलो त्यांच्या घरी विचारायला असा का केला, तर आम्ही नाही केला आहे। मग अख्खी घरची फॅमिली अख्खी त्याची इन्व्हॉल्व आहे, अख्खी फॅमिली आहे। त्याला मारून टाकला आहे। त्याचा जो बारीक पोर तो रोजे दिले, त्याचे 14 रोजे झालेत, रोजे पण झाले त्याचे बिचारीचे रोजे पण झाले। आता रमजान वाटत होतं, नमाज पण पडले, 10 रकात नमाज पडले त्यांनी। असा करावा का त्याच्या पाठी? काय करावं? त्याचा गरीब बाप आहे, काय करेल तो?